नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत इयत्ता दुसरीच्या खेळ करू शिकू पाठ्यपुस्तकातील पाठ 1 चित्र त्यामधील 1.3 गंमत रेषेची। तुम्ही पहिलीमध्ये असताना रेषेचे वेगवेगळे आकार काढलेले आहेत, तेच आकार आता आपण बघणार आहोत। ही आहे आडवी रेषा आणि ही आहे उभी रेषा। या आहेत तिरप्या रेषा, या आहेत तुटक रेषा आणि या आहेत लयदार रेषा। त्यापुढील रेषा आहेत छेदक रेषा, त्यानंतर आहेत अर्धगोलाकार रेषा, त्यापुढील रेषा आहेत गोलाकार रेषा आणि या आहेत नागमोडी रेषा। आता आपण रेषांपासून तयार होणारे विविध आकार बघूयात। हा आडव्या रेषांपासून होणारा एक आकार, त्यानंतर भिंतीप्रमाणे दिसणारा हा एक आकार, हा देखील भिंतीच्या आकाराप्रमाणे दिसणारा एक आकार आहे। त्यानंतर बघा दोन दोन आडव्या रेषा आणि उभ्या रेषा घेऊन आकार तयार केलेला आहे। यामध्ये दोन आडव्या रेषा घेतलेल्या आहेत आणि या आकारात 4 आडव्या रेषा आणि 2 उभ्या रेषा मिळून आकार तयार केलेला आहे। इथे 2 आडव्या रेषा काढून आकार तयार केलेला आहे। यामध्ये छेदक रेषांचा वापर करून आकार तयार केलेला आहे। यामध्येही छेदक रेषांचा वापर करून 4ही कोपऱ्यांवर त्रिकोण काढलेले आहेत। इथे देखील 2 आडव्या रेषा आणि 2 उभ्या रेषा मिळून चौकोन तयार केलेला आहे। इथे एकात एक 2 चौकोन काढलेले आहेत आणि ह्या आकृतीत 3 चौकोन एकत्र काढलेले आहेत आणि या आकारामध्ये एक गोल काढून त्यामध्ये छोटा गोल काढलेला आहे आणि या आकृतीमध्ये गोल काढून त्या गोलात आतून एका कडावर छोटासा गोल काढलेला आहे आणि या आकृतीत मोठा गोल काढून त्यामध्ये छोटा गोल मध्यभागी काढलेला आहे। या आकृतीत एक मोठा गोल काढून त्यामध्ये एक भरीव गोल काढलेला आहे आणि या आकृतीत एका गोलात दुसरा गोल काढलेला आहे। या आकृतीमध्ये म्हणजेच या आकारामध्ये एक मोठा गोल काढून त्याच्या कडेवर एक भरीव गोल काढलेला आहे। इथे एक फक्त आडवीच रेषा काढलेली आहे आणि पुढील आकारात 3 तिरप्या रेषा एकमेकींना जोडलेल्या आहेत आणि सगळ्यात शेवटचा आकार म्हणजे 3 तिरप्या रेषा एकमेकींना जोडून जेथे छेदतात तिथे 3 ठिकाणी त्रिकोण काढलेले आहेत। अशा पद्धतीने तुम्ही माझी कृतीमध्ये वरील दिलेल्या रेषांचे आकार बघून सराव करायचा आहे आणि अजून नवीन काही आकार तयार करता आले तर करायचे आहेत।